की लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी काय ही पहिले आम्हाला समजली पाहिजे. तुमच्या वडिलांना किंवा आईला तुमच्यावर झालेला न आवडलेला आरोप कुठला आहे? आणि त्यानंतरनं राजकारण समाजकारण सगळं सोडून द्यायचं आणि आपला परिवार एवढंच फक्त पाहायचं असं डोक्यामध्ये विचार केला. मी 21 वर्षामध्ये एकदाच फक्त पिक्चरला घेऊन गेलो बायकोला माझ्या. काय सांगताय? एकदाच. या सगळ्यामधलं तुमची आवडती ग्रामपंचायत कुठली आणि का? 200 ते 250 पेशंटचे ट्रीटमेंट त्या ठिकाणी आपल्याला मोफत करता येईल ॲट ए टाईम. काय सांगताय? एवढी सुविधा आहे. म्हणजे आमदार होण्या अगोदर मी जीन्स पॅन्ट टी शर्ट घालून FC रोडला फिरायचो. तुम्हाला असा कधी क्षण आला का की खूप मोठा आमिष समोर आला आणि तुम्ही नाही म्हणून सांगितलं? कोविडचा काळ, कोरोनाचा काळ. हो तो लगेचच आला ना. आणि खूप माणसं गेली आपली. म्हणजे महिला भगिनी काय पैसे दिल्यावरच येतात का? महिला भगिनींना काहीतरी मिळणारे म्हणूनच येतात का? असं तुम्ही का अर्थ घेता? तर मला वाटतं की महाराष्ट्रात माझ्या एवढं प्रेम मावळच्या जनतेचं कुणालाच मिळू शकत नाही. नमस्कार, मी सौमित्र बोटे, मित्र म्हणे नॉन पॉलिटिकलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपले पाहुणे आहेत मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके. मी तुमचं खूप मनापासून स्वागत करतो अण्णा. तुम्ही आल्याबद्दल वेळात वेळ काढून ही एक छोटीशी भेट आम्ही देतो. थँक्यू. एक औपचारिकता म्हणून मी ते देतो. भले ते घडो हा आमचं हे आहे, ब्रीदवाक्य आहे. तुमचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. तुमचा ना मी खूप हेवा करतो. कारण मी आता इथं आलो आणि मावळचे आमदार आहात तुम्ही. इतका सुंदर प्रदेश आहे आणि पुणे आणि मुंबई ह्याच्यामधला जो एक बेसिक लोणावळा खंडाळा हा जो सगळा एरिया आहे हा तुमच्या अंडर येतो. किती भारी. आणि निसर्गानं नटलेला मावळ आहे. माणसं खूप चांगली आहेत इथली, अशी रुटेड आहेत, गावरान आहेत माणसं सगळी. आणि हा सगळा तुमचा मतदारसंघ आहे. मुंबई आणि पुण्याची जी मान आहे ना ती तुमच्या हातात आहे असं दिसतं मला. असा मतदारसंघ जेव्हा आपल्या हातात असतो ना, तुम्ही तुमच्या ह्या मावळकडे कसं बघता? कसा दिसतो तुम्हाला? नक्कीच मला म्हणजे मी स्वतःला भाग्यवान समजतो की ज्या मावळ तालुक्याला साधू संतांची भूमी म्हणून एक वेगळी ओळख देखील आहे. आणि निसर्गानं वरदान दिलेला एक सौंदर्य असं नटलेला हा संपूर्ण परिसर आहे. आणि इथली माणसंही प्रेमळ आहेत. एखाद्यावरती जीव लावला तर ते जीवापाड प्रेम करतात. म्हणजे एखाद्या कुटुंबातल्या व्यक्तीला देखील एवढा जीव लावत नाही अशा पद्धतीनं प्रेम करणारी प्रामाणिक प्रांजळ अशी माणसं आहेत. मला समाधान आहे, आनंद देखील आहे की ज्या मातीमध्ये जन्माला आलो त्याच मातीतल्या त्याच भूमिपुत्रांची सेवा करण्याची संधी मला मिळालेली आहे. आणि ज्या मायबाप जनतेनं एक आपला प्रतिनिधी म्हणून विधिमंडळामध्ये काम करण्याची संधी दिली ते नक्कीच एक समाधान आहे मला. सेवेचा विषय निघाला आता. तुम्हाला जनसेवक म्हटलं जातं. जनसेवक हे पद तुमच्याकडे कसं काय लागलं? कधीपासून लागलं? जनसेवक असं नाही आहे. शेवटी जोपर्यंत तुम्ही जनतेची प्रामाणिकपणे सेवा कराल, निस्वार्थी भावनेने ज्यावेळेला जनतेच्या सुखादुःखात उभे राहाल त्यावेळेला जनता आपल्याला जनसेवक म्हणा किंवा आपल्या कुटुंबातला एक प्रतिनिधी म्हणून देखील आपल्याला संबोधती किंवा एका अपेक्षेनं एका विश्वासानं आपल्याला तो परिवार पाहत असतो. त्यामुळं राजकारणामध्ये जरी आम्ही एखाद्या पदावरती काम करत असलो तरी जनतेची सेवा आपण निखळ आणि निस्वार्थी भावनेने केली पाहिजे. जोपर्यंत विश्वास जनतेच्या मनामध्ये आहे, जोपर्यंत जनता आपल्यासोबत आहे आणि आपण राजकारणाच्या पलीकडे जाऊन निस्वार्थी भावनेने जनतेचं काम करत राहू तोपर्यंत जनता. तुम्हाला कधीपासून जनसेवक म्हणायला सुरुवात झाली? मी तसा आमदार होण्या अगोदर पासून मला म्हणायला सहकारी म्हणायचे. नाही, सहकारी म्हणायचे. मावळ तालुक्यामध्ये कार्यसम्राट किंवा लोकप्रिय असे अनेक नाव होते. का म्हणायचे असं तुम्हाला? नाही, मला नव्हते म्हणत कार्यसम्राट वगैरे असं काय मला कधी म्हणायला नाही. पण इतरांना जसं म्हणत होते की कोणी कार्यसम्राट आहे, कोणी लोकप्रिय आहे किंवा अजून वेगळी नावं, आधारस्तंभ वगैरे असे. पण आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांनी माझ्या सहकाऱ्यांनी जे काही टॅगलाईन सुरू केली जनसेवक म्हणून आपण जनतेची सेवा करत राहायचं आणि आपल्याला जनसेवक राहायचं. कधीपासून सुरू झाली टॅगलाईन? म्हणजे तुम्ही आमदार झाल्यानंतर की त्याच्या आधीपासून? होण्या अगोदर मी नगरसेवक होता तेव्हा 2017-18 पासून मला माझे सहकारी जनसेवक म्हणून माझ्या नावाच्या पुढे लावायला सुरुवात केली त्यांनी. आणि मग ते तालुक्यामध्ये तशा पद्धतीनं ते जनसेवक. तुमची बॅकग्राऊंड फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे तुम्हाला वारसा आहे या जनसेवेचा आणि राजकारणाचा. अगदी तुमच्या आजी पणजीपासून
नगरसेवक नगरसेविका होत्या, अनेक लोक होते आणि मग तुमच्याकडे आले. तर तुमचे आई वडील हा जो फॅक्टर आहे ना, हे राजकारणात फार नव्हते, त्यांची वेगळं वाटचाल झाली. ही गॅप का होती एक, आणि त्या गॅपनंतर तुमच्याकडे कसा हा वारसा आला? नाही, आमच्या घरात जर पाहिलं तर आमचा संपूर्ण परिवार पहिल्यापासून संघ जनसंघ भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा. होय. म्हणजे माझी पणजी नगर परिषदेमध्ये देखील लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. माझ्या आजोबांनी म्हणजे चुलत आजोबा आमचे स्वर्गीय बाळासाहेब शेळके असतील, माझे चुलते होते भीमाजीराव शेळके, माझा भाऊ स्वर्गीय सचिन भाऊ शेळके. आमच्या घरामध्ये हे सर्वजण भाजपच्या आणि संघ जनसंघाच्या विचारापासून पुढे आलेला परिवार. बरोबर. पण आई वडिलांकडे ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला वडील अवघड दुसरीपर्यंत शिक्षण झालेले वडील, काबार कष्ट करणारा व्यक्ती, मोलमजुरी केली, म्हणजे परिस्थितीनुसार भाजीपाला विकायचा किंवा खूप स्ट्रगल त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये करून आम्हाला घडवलेलं आहे. शेतीच्या पलीकडे दुसरं काही माहीत नव्हतं. आणि त्यानंतरनं मग जोड व्यवसाय म्हणून भाजीपाला विकण्याचा व्यवसाय सुरू केला. नंतरनं मग पाण्याचे टँकर. पण मला जरा इंटरप्ट करतो, एवढी मोठी परंपरा तुमच्याकडे पणजी आजीपासून होती, आजोबा, वडिलांचं शिक्षण इतकं कमी कसं काय झालं? मी सांगितलं ना की घरची परिस्थितीला ह्या सगळ्या याच्यातनं पुढं जाताना किंवा त्या परिस्थितीला सामोरे जाताना वडिलांनी कधी राजकारण पाहिलं नाही किंवा त्यांना राजकारणाचा कधी गंधही नव्हता. परंतु काबाड कष्ट करणारे व्यक्ती, परिवाराला बरोबर घेऊन जायचं, आणि मोठे चुलते राजकारणामध्ये होते. आणि कष्टातून आम्हाला घडवणं, कुटुंब सांभाळणं. तुम्हाला आठवतं लहानपणाचं काय आठवतं? वडील का काम करत होते, घरी नसायचे? आम्ही परिस्थिती फार 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 वाईट होती. आई वडील शेतामध्ये काम करायचे, आम्ही स्वतःही भाजी विकण्याचं काम धंदा केला. हो. काय विकलं तुम्ही? आम्ही घरातल्या भाज्या जे शेतामध्ये बाजारामध्ये, रस्त्यावरती. रविवारचा बाजार आमच्या तळेगावमध्ये भरायचा. रविवारच्या बाजारामध्ये भाज्या विकणं, किंवा आमच्याकडे कढीपत्ता होता घरी, कढीपत्ता विकणं, नवरात्रीचा उत्सव आला की तिळाची फुलं विकणं, असे सगळं आम्ही केलं. किती वय होतं तुमचं वय साधारण त्यावेळेस? साधारणतः आम्ही 12-14 वर्षाचे असो. आणि वडिलांनी नंतर मग व्यवसाय करत करत मग अनेक व्यवसाय जोडत एक चांगल्या पद्धतीनं व्यवसाय उभे केले. आजही वडिलांचं वय 71-72 आहे. पण सकाळी उठल्यावरती पहिला व्यवसाय पाहतात, नंतर मग कोणाची क्रिया विधी, लग्न, कुठले समारंभ असतील तर तिथं जायचं. आणि त्याच्यानंतर भाऊ आहेत बरोबरीला. आणि राजकारण सुरू झाल्यापासून मग घरात मिसेस किंवा बाकी इतर सगळे सहकारी. तुमच्यामध्ये कुठून राजकारणाचा परत तुम्हाला गंध लागला? मी तसं पाहिलं तर मुळात हाडाचा व्यवसाय काय, मला व्यवसायामध्ये खूप इंटरेस्ट किंवा वेगवेगळे व्यवसाय करणं ह्याच्यात मला आवड पहिल्यापासून. पण मित्रांच्या सगळ्यांच्या सवंगडीत ॲक्सिडेंटली आलेलो. ॲक्सिडेंटली आला तुम्ही आमदाराला, आणि इथपर्यंत पोचलेलो. राजकारणामध्ये आमदारकीपर्यंतचा प्रवास आहे. 2006 मध्ये नगरपालिकेमध्ये निवडणुकीला उभं राहायचं सगळ्या मित्रांनी ठरवलं. आणि त्यात भारतीय जनता पक्षाने मला उमेदवारी दिली. त्यावेळेस पराभूत झालो. परंतु नंतरनं जे सातत्य ठेवलं, पराभूत का झालो, आपलं काय चुकतंय, आपण संपर्कात कुठं कमी पडलो, आपल्याला जर निवडून यायचं असेल तर आपण काय काम केली पाहिजे, हे ज्या वेळेला सगळा विचार केला आणि जे काम करत राहिलो त्यातून लोकांनाही अपील व्हायला लागलं किंवा लोकही कॉन्फिडन्स लागली, काम करतोय, दिसतंय, रिझल्ट दिसायला लागले. आणि मग तिथून तो प्रवास. पण तुम्हाला असं वाटलं ना 2006 मध्ये की एकतर तुम्ही व्यावसायिक आहे म्हणता, तुम्हाला उद्योग आवडतात, तुम्ही राजकारणात आला मित्रांमुळे आणि पहिल्यांदा पडला, म्हणजे झक मारलं आणि राजकारण, असं वाटलं नाही तेव्हा? नाही, तसं तर वाटलंच. पण काय होतं, शेवटी मनाला एक सल असते किंवा खंत असते, आपला पराभव झाला, आपल्याला नाकारलं, आपण काम करायच्या उद्देशाने ज्या वेळेला उभं राहिलो त्यावेळेला आपल्याला जनतेने नाकारलं. एक्झॅक्टली. मग हा पॉईंट कुठला असतो? जनतेने नाकारले, नको, आपण आपलं गाव बरा म्हणून आपलं काम करूया. पण ते नाकारल्या, अशा वेळेला तुम्ही परत उभे कसे राहिला? नाही, नाकारल्यानंतर मी 5 वर्ष त्याच लोकांच्या संपर्कात राहिलो, सातत्य ठेवलं. नगरपालिकेत मला कुठले अधिकार नव्हते, पण जरी अधिकार नाहीत तरी आपण कुठल्या ना कुठल्या मार्गाने त्यांची कामं केली पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांच्यापर्यंत पोचायचं काम केलं. आणि त्यावेळेला म्हणजे 2006ला पराभूत झाल्यानंतर 2011ला मला वाटते सर्वात जास्त मताधिक्याने आमचं पॅनल निवडून आलं. बरं, वा.
मग ह्या 5 वर्षामध्ये व्यवसाय मागं पडला का की नाही, तो पण चालू राहिला? नाही, व्यवसायामध्ये आता एक तर समाजकारण तो उद्योग, आता व्यवसायामध्ये खूप दुर्लक्ष झालं. भाऊ वडील व्यवसाय पाहत आहेत आणि मी 24/7 समाजकारण किंवा राजकारण वेळ राजकारणाची आवड कधी निर्माण झाली की हे भारी आहे, ह्याच्यात मजा आहे? मी खरं तर 2016ला माझ्या भावाची हत्या झाली आणि त्यानंतरनं राजकारण समाजकारण सगळं सोडून द्यायचं आणि आपला परिवार एवढंच फक्त पाहायचं असं डोक्यामध्ये विचार केला. पण त्यावेळेला घरातले नातेवाईक सगळ्यांशी चर्चा केली आणि सांगितलं की आपण 2019ला विधानसभेची निवडणूक आहे, बघू आपल्याला जर तालुक्यातल्या जनतेनं स्वीकारलं तर आपण पुढं राजकारण करायचं, नाही तर राजकारण सोडून द्यायचं. मी अवघ्या 2.5 वर्षामध्येच आमदारकीची तयारी केली किंवा मावळ तालुक्यातल्या सगळ्या गावांपर्यंत वाड्यांपर्यंत कधी पोचलो नव्हतो. फक्त 2 वर्षाच्या अवघ्या कालावधीमध्ये प्रत्येक गाव वाड्यापर्यंत पोचलो आणि जनतेने सुद्धा भरभरून प्रेम केलं. पण मलाही अपेक्षित नव्हतं किंवा कुणालाही राजकीय कुठल्याही व्यक्तीला किंवा एखाद्या विश्लेषकाला जरी विचारलं, पत्रकाराला जरी विचारलं तरी कोणी सांगत नव्हतं की खूप मोठ्या मताधिक्याने तुम्ही निवडून याल. परंतु अवघ्या 2.5-3 वर्षाच्या काळातला जो काही संपर्क जनतेशी केला त्यातून एवढं प्रेम मला मिळेल कधी अपेक्षित नव्हतं. 2-2.5 वर्ष जेव्हा तुम्ही भेटलात ना, लोकांना दारोदारी भेटलं, काय लोकांच्या म्हणणं होतं? लोकांच्या मागण्या काय होत्या? काय वाटत होतं त्यांना? काय मूलभूत सुविधा, तोच प्रॉब्लेम आहे. आम्हाला फक्त मूलभूत सुविधा, आम्हाला रस्ते द्या, आम्हाला लाईटची व्यवस्था करून द्या, पाण्याची व्यवस्था करून द्या. ह्या मूलभूत सुविधांपलीकडे आमच्या माणसाने आजपर्यंत काय मागितलंच नाही. आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेला रस्ते लाईट पाणी हा विचार करतो त्याबरोबर आरोग्याची सुविधा ही सुद्धा मिळाली पाहिजे. हा एक त्यांचा बेसिक मागणी होती की आम्हाला इथं जवळ दवाखाना नाही आहे किंवा जर शहरी भागात जायचं असेल किंवा एखाद्या खाजगी प्रायव्हेट हॉस्पिटलला जायचं असेल तर लाखो रुपयाचा खर्च होतो. मग त्यावेळेला आम्ही जमीन विकतो किंवा कोणाला एखाद्याकडनं व्याजानं पैसे घेतो. अशी सगळी परिस्थिती फक्त एवढीच त्यांची माझ्याकडे मागणी असायची. तुम्ही तळागाळातनं आलाय, तुमची फॅमिली बॅकग्राऊंड अतिशय बेताची होती आणि तुम्ही आता समजा आमदारकीच्या अलीकडे आलेला आहात. तुम्हाला काय वाटते, लोक वारंवार बेसिक सुविधाच का मागत असतात? आपण का पुरवू शकत नाही असं वाटत नव्हतं तुम्हाला एक माणूस म्हणून? नाही, ह्याच्यामध्ये काय होतं, बेसिक सुविधा ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला एक ठराविक बजेट हे प्रत्येक विधानसभा क्षेत्राला शासनाकडे दिलेलं असतं किंवा मर्यादा असते. बरोबर. परंतु जर बेसिक गरजा नागरिकांच्या किंवा त्या गावातल्या जर आपल्याला पूर्ण करायच्या असेल तर किमान एका गावाला 4 ते 5 कोटी रुपयाचा निधी हा उपलब्ध झाला पाहिजे. बरं. मोठी जी गावं आहेत किंवा मोठ्या ग्रामपंचायती ज्याला म्हणतो त्याला किमान 15 ते 20 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झाला पाहिजे. आणि निधी दिल्यानंतरनं ती कामं देखील चांगल्या दर्जेदार क्वालिटीची झाली पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे. ज्या वेळेला तुम्ही काम करता, एखादं काम मंजूर करतो आपण आणि ते काम पूर्णत्वास नेतो, ते काम साधारणतः 15 ते 20 वर्ष टिकलं पाहिजे अशी अपेक्षा आहे. अशा पद्धतीनं जर कामं झाली तर बेसिक गरजा तुमच्या संपून जातील. बरोबर. परंतु पूर्वीपासूनची परंपरा जी काय डिपार्टमेंटकडनं सुरू आहे 3 वर्षामध्ये ते काम परत नव्यानं करावं लागतं. करेक्ट. महत्त्वाचं म्हणजे रस्त्याचं काम. बरोबर. एखादा प्रायव्हेट रोड करताना किंवा आपल्या व्यक्तिगत काम करताना 15-20 वर्ष त्या रोडला काय होत नाही. पण सरकारी काम म्हणलं की 3-5 वर्षामध्ये ते नव्यानं परत काम करावंच लागतं. हे ज्या वेळेला सुधरल, ज्या वेळेला आपण क्वालिटीची कामं करू त्यावेळेला ह्या बेसिक गरजा आपल्या का सुधरत नाही? नाही, ह्याच्यातले लिकेजेस खूप आहेत. ह्यामधले लिकेजेस म्हणजे असे की शासनाची संपूर्ण यंत्रणा जी आहे ती ऑफिसमध्ये बसून जर काम करत असेल, फील्डवरती जाणार नाही किंवा तिचं काम कशा पद्धतीनं होतं आहे, आपण टेंडरला कशा पद्धतीनं आयटम वाईज काम दिलेले आहे, जर ते काम त्या पद्धतीनं झाले की नाही झाले हे बघत नाही तोपर्यंत हे असंच होणार, असंच होत राहणार. पण मग याला अटकाव अंकुश कोण लावू शकते? आमदार लावू शकतो की प्रशासन लावू शकते? नाही, आमदाराचं काही राईट्सच नाही आहेत. आमदारानं फक्त ग्रामपंचायतीनं किंवा एखाद्या नागरिकांना ज्या काही मागण्या देतील त्या मागण्या घ्यायच्या, शासन दरबारी न्यायचं, त्या कामावरती मान्यता घ्यायची, त्याला निधी वर्ग करून घ्यायचा, त्याचं इस्टिमेट तयार करायचं आणि इस्टिमेट झाल्यावरती टेंडर प्रक्रिया ज्या वेळेला होती त्यावेळेला कोण कॉन्ट्रॅक्टर येईल कशा पद्धतीने हे आपल्या हातात नाही. आणि कॉन्ट्रॅक्टरला वर्क ऑर्डर देणं किंवा कॉन्ट्रॅक्टरच्या कामांची तपासणी करणं, त्याचं बिल देणं हे सर्वस्व अधिकार हे
संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आहेत. त्यामुळे आमचा कुठं राईट राहत नाही. आम्ही फक्त फंड आणायचं, निधी आणण्याकरता दारोदार मग जिल्हा परिषद असेल, तुमचं DPDC असेल, राज्य सरकार असेल, PMRD असेल, अशा वेगवेगळ्या डिपार्टमेंटकडे जाऊन निधी वर्ग करून घ्यायचा. आम्हाला निधी आणण्यापलीकडं आमच्या हातात कुठलाही कंट्रोल नाही. पण मग आता तुम्ही इथं आमदार म्हणून आल्यानंतर काय या सिस्टीममध्ये काही बदल करण्याचा प्रयत्न केला का? नाही, बदल त्यामध्ये मी एवढं सांगितलं की हा जनतेचा पैसा आहे. ज्या वेळेला एखाद्या गावामध्ये काम होतं आहे त्यावेळेला त्या गावातील सरपंच, ग्रामपंचायतचे सदस्य, एखादा पोलीस पाटील किंवा एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता ह्याचा देखील त्या कामावरती अधिकार आहे. तुम्ही लक्ष द्या, चांगल्या क्वालिटीचं काम होतं आहे की नाही होतं हे तुम्ही पाहायला पाहिजे. गावागावामध्ये अंतर्गत वाद असतात, 2 गट असतात, 3 गट असतात आणि यामध्ये मग श्रेयवाद सुरू होतो. बरोबर. आणि त्यामध्ये काही कामं अपुरी राहतात, काही कामं निकृष्ट दर्जाची देखील केली जातात आणि त्याचाच फायदा कॉन्ट्रॅक्टर किंवा अधिकारी लोक घेत राहतात. म्हणून मी सातत्याने सांगितलं की काम करताना मी व्यक्तिगत प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही, पण आपण लक्ष द्या, राजकारण बाजूला ठेवा. ज्या ठिकाणी असं झालं, ज्या ठिकाणी व्यक्तिगत ग्रामपंचायतीच्या प्रतिनिधींनी म्हणजे सरपंच सदस्यांनी किंवा इतर ग्रामस्थांनी प्रत्यक्षामध्ये लक्ष घातलं, त्या गावातली कामं खूप चांगली आलीत. अरे वा, बरं. असं होऊ शकतं, लक्ष घातलं तर होऊ शकतं. मी तुम्हाला सांगतो, कान्हीसारखी ग्रामपंचायत मोठी ग्रामपंचायत आहे. तिथल्या जलजीवन मिशन योजना 100% पूर्ण झाली, व्यवस्थित कार्यरत आहे. अंतर्गत रस्ते असतील, इंदुरीची ग्रामपंचायत आहे त्याच पद्धतीनं आहे, उर्शे ग्रामपंचायत आहे माझी, त्यानंतर परंदवडीच्या सारख्या अशा अनेक ठिकाणच्या ग्रामपंचायत. या सगळ्यामधलं तुमची आवडती ग्रामपंचायत कुठली आणि का? की यांची घेतलं पाहिजे, यांच्याकडनं घेतलं पाहिजे असं म्हणजे चांगलं काम केलं आणि यांच्याकडनं घेणार काय कुठलं आहे? तसं जर पाहिलं तर कान्हे ग्रामपंचायत मी मगाशी उल्लेख केला. कान्हे ग्रामपंचायतीला का म्हणतो की तिथं नागरीकरण वाढतंय आणि तरी देखील डेव्हलपमेंट कशा पद्धतीने केली पाहिजे, नागरिकांना सुविधा कशा दिल्या पाहिजे. एखादी ग्रामपंचायत एक मर्यादित राहते, म्हणजे 800-1000 लोकांची लोकसंख्या आहे, पण 5 वर्षामध्ये ती फक्त अवघ्या 1200-1300 लोकसंख्येवरती जाते. पण कान्हे ग्रामपंचायत अशी आहे की 5 वर्षामध्ये दुपटीनं लोकसंख्या झाली, पण त्याचं देखील नियोजन चांगल्या पद्धतीने करता येतं. असं जर एखाद्या ग्रामपंचायतमध्ये होत असेल तर त्याचं अनुकरण बाकीच्या ठिकाणी पण करायला काय हरकत आहे. काही ठिकाणी होतंय, नाही असं म्हणणार नाही. छोट्या जरी ग्रामपंचायती असल्या तरी गावगाड्यामध्ये सगळे मंडळी मंदिरामध्ये येऊन बसतात, चांगलं काम करायचे, निधी आलेला आहे, सगळ्यांनी एकत्र व्हा, अशा पद्धतीने करून ते देखील करतायत. पण मी उदाहरण माझ्या डोळ्यासमोरचं कान्हे ग्रामपंचायत मुद्दाम दिला. तुमचा वाटचाल अशी अगदी सरळ सोपी नाही, अप अँड डाऊन्स खूप आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा पराभूत झालात, मग नंतर तुम्ही पुन्हा उभे राहिला, मग फॅमिली प्रॉब्लेम मधले का झाले, भाऊ गेला, त्यानंतर तुम्ही पुन्हा ठरवलं की आमदारकीला उभारूया आणि मग आमदार झालात. ते पण सोपं नव्हतं. तो जो क्रक्स होता मधला, त्याला कसं तोंड दिलं तुम्ही? एकतर भारतीय जनता पक्षाकडनं माझा परिवाराची वाटचाल होती. बरोबर आहे. मला अपेक्षा होती की मला उमेदवारी मिळावी, परंतु त्यावेळेला मला नाही संधी मिळाली भारतीय जनता पक्षाकडून. नंतरनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ऐन वेळेला गेलो. बरोबर. दादांनी देखील नाव घोषित केलं, उमेदवारी मिळाली. पण मधला जो काळ होता त्या काळामध्ये फक्त जीवाभावाचीच माणसं होती आणि जे काय व्हायचं ते होईल, आपण तालुक्यातल्या जनतेच्या विश्वासावरती उभं राहायचं किंवा भरोश्यावरती सोडून द्यायचं, अशा पद्धतीनं ब्लँक होतो. पण गाव भेट आम्ही दौरा सुरू केला. सुरुवातीला आम्ही फक्त म्हणालो की आपण मंदिरात जायचं, दर्शन घ्यायचं, ज्या गावात जाईल त्या गावात जाऊन आणि पुढच्या गावात जायचं. सुरुवातीला आम्ही 10-12 गाड्या घेऊन, आमचे सहकारी घेऊन गावागावाने गेलो. ज्या गावामध्ये मी सकाळी 11 वाजता येईल सांगायचो, त्या गावामध्ये संध्याकाळच्या 5 ते 6 वाजता पोचायचो. ज्या गावामध्ये संध्याकाळी 6 वाजता येईल सांगायचो, त्या गावात रात्री 12-1 वाजता 2 वाजता पोचायचो. पण तो क्षण जर आठवला तर मला वाटतं की महाराष्ट्रात माझ्या एवढं प्रेम मावळच्या जनतेचं कुणालाच मिळू शकत नाही. एक मनातला प्रश्न विचारू का? हो. कुठल्याही राजकीय नेत्याकडे आपण जेव्हा बघतो की नाही, तेव्हा त्यांना पक्ष बदलला की लोक म्हणतात अरे नाही, ते कोणाचेच नसतात. अशी परिस्थिती आज राजकीय नेत्याची आहे. आता पक्ष उरलेलाच नाही, कधी कुणी कुठे जाऊ शकतं.
एक आमदार म्हणून तुम्ही जेव्हा हा पक्ष बदल करता किंवा तुमच्या प्रिन्सिपल्सनाच ते एक प्रकारचे अंकुश असतो म्हणा, खूप बदल असतात, खूप बदल होतात जेव्हा तुम्ही इकडून दुसरीकडे जाता. त्या बदलाकडं आमदार कसं बघत असतो? नाही, बदल शेवटी एक काळ म्हणा किंवा ती परिस्थिती ही आपल्याला त्या निर्णयापर्यंत आणून ठेवते. म्हणजे आपण पक्ष का बदलतो किंवा आपल्याला एखाद्या पक्षाचा सपोर्ट का लागतो, ते एक संघटना असते, संघटनेचं बळ मिळतं, नेत्यांची ताकद मिळते. बरोबर. आणि ज्यावेळेला निवडणुका होतात आणि आपण निवडून आल्यावरती सत्तेत येताना ज्या पक्षासोबत आहेत त्या पक्षाची देखील ताकद ही नक्कीच कामाच्या माध्यमातून आपल्याला मिळते, उपयोगी पडते, जनरल आहे. म्हणून आपण अपक्ष देखील माझे काही सहकारी आज विधिमंडळामध्ये आहेत, ते सुद्धा कुठल्या ना कुठल्या पक्षाला जॉईंट आहेत. त्यामागचं रिझनच आहे की आपण जर पक्ष घेऊन बरोबर आलो किंवा पक्षासोबत राहिलो बरोबर, तर पक्षाला मानणारी विचारधारा आहे, पक्षांना मानणारे सहकारी कार्यकर्ते किंवा अनेक नेते मंडळी आहेत, आणि मग त्यांना सोबत घेऊन जाणं हेच माझ्या दृष्टीने महत्त्वाचं वाटतं. बट त्यावेळेला मग कार्यकर्त्यांकडनं रोष आला नाही तुमच्याकडे? अजिबात नाही. कसं काय? मावळ तालुक्यातला इतिहास आला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये. म्हणजे अनेक वेळा असं म्हटलं जायचं की अंतर्गत वादामुळं जिल्हा परिषद किंवा नगर परिषद असेल, विधानसभेची निवडणूक असेल, यामध्ये पराभूत हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत वादामुळंच पाहायला मिळालेलं आहे. आणि माझ्या 2019च्या निवडणुकीला असं कुठेही चित्र मला पाहायला मिळालं नाही. आणि उत्स्फूर्तपणानं प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीने गावागावामध्ये जाऊन काम करत होते. आमदार झाल्यानंतर तुमचं आयुष्य कसं बदललं? आमदार झाल्यावरती म्हणजे आमदार होण्या अगोदर मी जीन्स पॅन्ट टी शर्ट घालून FC रोडला फिरायचो. कधी वाटलं तळेगावात पुढे फिरायचो, कुठे जायचो. म्हणजे मला कुणाचं बंधन नव्हतं. आता मी 100% बंधनामध्ये अडकलेलो आहे. कारण शेवटी पुढारी पण वाटलं पाहिजे, लोकप्रतिनिधी वाटलं पाहिजे. मग या सगळा पोशाख परिधान करून फिरायचं. आणि त्याच्या पलीकडं कुटुंबाला वेळ देता येत नाही. मुलं माझी एवढी मोठी कॉलेजमध्ये की आता मी त्यांच्याकडे लक्ष नाही. ठीक आहे, शेवटी जबाबदारी आहे म्हटल्यावरती तेवढं होणार. पण खूप बंधनं आली, जबाबदाऱ्या वाढल्या. आणि जेवढी विश्वासार्हता लोकांनी माझ्यावरती ठेवलेली ते टिकवणं किंवा ती विश्वासार्हता जपणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम मला आज तरी वाटतं. कसं जपायचं? प्रामाणिकपणे काम करायचं. पण एक किती ठिकाणी पुरे पडणार नाही, पुरे पडणार असं नाही. शेवटी मग कुठेतरी असं होत असतं ना, अरे माझ्याकडे आलेच नाहीत आमदार साहेब, त्यांनी तिकडेच गेले, असं काय होतं का? नाही, मी सुरुवातीला त्याकरता काय केलं, मी जनतेला सांगितलं मला तुम्ही काम करण्याकरता निवडून दिलेलं आहे, बरोबर, मला काम करू द्या. मग त्यामध्ये मी दशक्रिया असेल, रिसेप्शन असेल, काही समारंभ असतील, ह्यांना लांब ठेवलं किंवा ह्यांना जाणंच अवॉइड करून टाकलं, जात नाही. आणि सुरुवातीला काहींना थोडेसे नाराज व्हायचे की आमदार आमच्या कार्यक्रमाला आला नाही किंवा आम्ही बोलवलं पण येत नाही. पण नंतरनं ज्यावेळेला प्रत्यक्षात कामं दिसायला लागली त्यावेळी मग त्यांनी समाधान व्यक्त केलं की नाही ठीक आहे, आता नाही येत तर नाही येऊ दे. म्हणजे सांगायचं काय की लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी काय ही पहिले आम्हाला समजली पाहिजे. किंवा आम्हाला आमदार किंवा विधिमंडळामध्ये ज्यावेळेला पाठवत आहेत त्यावेळेला आम्ही काय केलं पाहिजे हे पहिलं आम्हाला समजलं तर मग जनता देखील समजते की नाही यांचं काम खरं काय, आणि ते मागच्या 4.5-5 वर्षांमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला. या सगळ्यामध्ये आईवडिलांची रिॲक्शन काय होते? तुमचा जो सगळा बदल झाला आहे म्हणजे झाला होता की तुम्ही परत उभे राहिलात, मग आमदार झालात, घरची माणसं कसं बघत होती या सगळ्याकडे? घरच्यांना आमदार झाल्यावरती खूप मोठेपणा वाटत होता की बाबा सुनील आमचा एवढं मोठं नाव करतोय किंवा तालुक्यातले लोक त्याच्यावरती एवढ्या विश्वासानं त्याला पाहत आहेत. पण काही वेळेला असे आरोप प्रत्यारोप होताना घरच्यांना आवडत नाही की तुला राजकारण करायचं आहे पण हे काय काय ऐकायला लागते हे पटत नाही. कारण तुमच्या वडिलांना किंवा आईला तुमच्यावर झालेला न आवडलेला आरोप कुठला आहे ज्याच्यावर घरी खूप चर्चा झाली आणि सांगितलं वडिलांनी आईने हे काय बरोबर नाही वगैरे वगैरे? ना, आता बरेच असे आरोप करणारे आहेत, मागणं करतात पण समोरनं करत नाही. बरं, त्यावेळेस मी घरच्यांना ते सांगतो, हे मागणं आरोप होत असतात राजकारणामध्ये, समोरून राजकारणाच्या म्हणजे व्यासपीठावरती किंवा मंचावरती येऊन समोरून आरोप करू द्या ना.
त्यावेळेला मी आरोपाला उत्तर द्यायला खंबीर आहे. मग तेवढं सांगायचं घरामध्ये की मागणं होत असतं, हे राजकारण आहे, राजकारणामध्ये चालतं. पण तरी ते हल्ली मीडिया, सोशल मीडियाच्या ह्याच्यातून आपण पाहतो प्रत्येक गोष्टी. मग त्यावेळेला कुणी म्हणालं की बाबा तू भ्रष्टाचार केला किंवा इथं चुकीचं काम केलं आहे, तर ते घरच्यांना पटत नाही, आवडत नाही. तुम्हाला आई वडीलपैकी सगळ्यात जवळचं कोण आहे? तुमचं कनेक्ट कोणाबरोबर जास्त आहे? मी ममाज बॉय आहे का डॅडीज बॉय आहे? डॅडीज बॉय. थोडं वडिलांचं प्रेम जास्त आहे. अच्छा. कारण काय होतं, शेवटी आई नाही म्हटलं तरी घरात असते किंवा आपल्याला आशीर्वाद देते, तिचं प्रेरणा आहे. पण मित्रासारखं सांभाळणं वडिलांचं, जे काय आज मला प्रेम आहे किंवा आजही ते घरातनं कधी काय आणलं नाही, पण घरातनं आजही बाहेर घेऊन जातो तरी खुश आहेत. नाही राहू दे करू, माझ्यासाठी ते काही करतायत. त्यामुळे तेवढं तर मला. वडिलांनी दिलेली शिकवण लक्षात आहे कुठली, की वडिलांनी ही गोष्ट सांगितली होती की बाबा तू असं कर, असं करू नकोस, आणि ते तुम्ही पाळलंय खूप? त्यांनी एकच सांगितलं मला, तुला जे काय पाहिजे ते माझ्याकडनं देईल, तुला राजकारण करायचं आहे राजकारण कर, तुला परिवार आहे, तुला बायको आहे, तुला मुलं आहेत, तसं इतरांनासुद्धा परिवार, इतरांना देखील संसार आहे, त्यांच्या संसाराचं तुझ्या संसारात कधी काय आणू नकोस. हो हो. बर. त्यांच्या पै पै कष्टाचा पैसा हा आता उद्या तुझ्याकडे येणार आहे, तुझी त्याची जबाबदारी असणार आहे, पण तो पैसा समाजासाठीच गेला पाहिजे. तू ज्या दिवशी घराच्या आत किंवा उंबऱ्याच्या आत आणशील त्या दिवशी तुझं राजकारण बंद. एवढं स्पष्टपणे सांगितलं, तेवढंच जपतो. आणि आमदार झाल्यानंतर काय गोष्टी ठरवल्या तुम्ही? कुठल्या अर्थानं? यापूर्वीचे लोकनेते झाले, त्यांनी काय कामं केली असतील नसतील, आपण त्यात नको पडूया. पण मूलभूत सुविधा नव्हत्या, मग तुम्ही दिल्या असतील. या सगळ्यातनं शिकून मी ठरवलं होतं की मी आता हे यापुढं आमदार झाल्यानंतर या गोष्टी करणार नाही आणि या गोष्टी करणार, असं काही ठरवलं होतं प्रिन्सिपली? नाही, असं काय नाही. फक्त पहिल्यापासून स्वभाव जो आहे बरं तोच ठेवला. स्पष्टपणे बोलणे, जे काय ते खरं. तो स्वभाव कसा आहे तुमचा? तसाच आहे पहिल्यापासून. सॉफ्ट आहे का तुम्ही ॲग्रेसिव्ह होता का आता सॉफ्ट झाला? नाही, उलट पहिला कधी असं जास्त ॲग्रेसिव्ह होत नव्हतो, कधी शिव्या येत नव्हत्या. आता हल्ली आता ॲग्रेसिव्ह पण खूप झाल्यासारखं वाटतंय. आणि कधी तर शेवटी मी पण माणूस आहे, हो, मलाही भावना आहेत, मलाही वेदना आहेत. मग त्यावेळेला एखादा शब्द माझ्याकडनं चुकून जातो, पण नंतर मला त्याचं वाईटही वाटतं की बाबा मी नव्हतं बोलायला पाहिजे किंवा असं. पण मला काय होतं की ज्यावेळेला एखादं काम मी करतो सांगितलं आणि ते नाही झालं की मग राग येतो किंवा ते काम झालंच पाहिजे, हा माझा स्वभाव आहे. तुमच्या मतदारसंघामध्ये तुम्ही केलेली आणि आवडलेली कामं कुठली आहेत की मला मी हे केलं, मला करायचं होतं? कुठली कामं सांगाल? जो वंचित घटक आहे, म्हणजे आदिवासी, कातकरी, कोळी समाज, ठाकर समाज, ह्या लोकांना आजही जातीचे दाखले नव्हते. जात प्रमाणपत्र ज्याला म्हणतो आपण, की ज्या जातीच्या दाखल्यामुळे त्यांना शासकीय अनेक योजना मिळतात. आणि ते दाखलेच अजूनपर्यंत त्यांच्याकडे नाही. ह्या लोकांना जे जातीचे दाखले दिले त्यांना आता रेशन मिळायला लागलं, रेशन कार्ड मिळालं. त्यानंतर त्यांना सवलती सुरू झाल्या, काहींना घरं मिळतील, काहींना मिळालीत. ह्या लोकांचं जे काम केलं ना ते खूप मोठं समाधान आहे. वा. पण यापूर्वी त्यांना मिळतच नव्हतं? नाही. हा किती मोठा वर्ग आहे आपल्याकडे? जवळजवळ आमच्याकडं आज नाही म्हटलं तरी साधारणतः 28 ते 30,000 लोकसंख्या आहे. त्याच्यात पूर्वी काही समाजाला जात प्रमाणपत्र मिळायचे, म्हणजे त्यात कातकरी समाजाला मिळायचे, ठाकर समाजाला बेसिकली मिळत नव्हते. का त्यांच्याकडं पूर्वीचे पुरावे किंवा त्यांची वंशावळ काहीच माहीत नाही ना. वाड्यावरती कुठे एखाद्या गावात जर राहायला गेले तर तिथं त्यांना तिथं जन्म व्हायचा किंवा त्यांचं काय नाव नोंदणी नाही, कळत नाही. आणि मग अशा वेळेला त्यांना सगळ्याच योजनेपासून लांब राहायला लागायचं. त्यांचं एक काम केलं ते खूप समाधान आहे. काही ठिकाणी आजही लाईट नव्हती, तिथं लाईटीची व्यवस्था काही भागामध्ये करता आली. आरोग्य सेवेबद्दल काय ठिकाणी रस्त्यांच्या बाबत सुद्धा तशाच तक्रारी होत्या. आरोग्यकरता खूप चांगलं काम होतं आहे. म्हणजे आपल्या काने गावामध्ये एक मोठं हॉस्पिटल उभं राहिले, ते आता एखाद्या महिनाभरात सुरू होईल. आणि त्याच पद्धतीनं लोणावळा शहरामध्ये देखील मोठं हॉस्पिटल आहे.
ते आहे, देखील ते आता उभं राहते. त्याला एक 4 महिने साधारणतः कालावधी जाईल. बरं. 2 हॉस्पिटलमध्ये साधारणतः आम्ही 200 ते 250 पेशंटचे ट्रीटमेंट त्या ठिकाणी आपल्याला मोफत करता येईल ॲट ए टाईम. काय सांगताय? एवढी मोठी सुविधा आहे. मग बाकीचे छोटे मोठे ग्रामीण रुग्णालय आहेत त्याला देखील बऱ्यापैकी डेव्हलप करतोय. पण ज्यावेळेला लोकांची मानसिकता होईल की या हॉस्पिटलमध्ये आल्यावरती आम्हाला चांगले उपचार मिळत आहेत किंवा तिथली व्यवस्था चांगली, त्यावेळेला खरं आम्ही सक्सेस झालो. म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाण्यापेक्षा आपण सरकारी हॉस्पिटलमध्ये गेलं पाहिजे. तिथं उपचार आहेत, मोफत आहे आणि डॉक्टर देखील चांगले स्पेशलिस्ट आहेत. हे ज्यावेळेला प्रत्यक्षात कृतीतनं दिसल त्यावेळेला लोक तिथं समाधान व्यक्त करतील. पण तुमच्या जनरली आता मावळ इथं प्रॉब्लेम 2 गोष्टीचे असतात. एक रोजगाराचा प्रॉब्लेम असतो, कारण उद्योगधंदे फार येऊ शकत नाहीत, कारण ते आले तर निसर्गाचं नुकसान होतं असं एक म्हणणं असतं. एका वर्गाचं असं म्हणणं की उद्योगधंदे आले नाही तर रोजगार कसा मिळेल. मावळबद्दल तुम्ही कसा विचार करता? ह्या नाही, असं नाही. मावळ तालुक्यात मी तुम्हाला सांगितलं की खूप चांगली ठेवण आहे. म्हणजे एका बाजूला पर्यटनाला चालना मिळेल अशा पद्धतीचा अंदर मावळ, पवन मावळचा काही भाग किंवा लोणावळा खंडाळ्याचा परिसर, ह्या भागामध्ये तुम्ही टुरिझम करता जेवढं काम कराल तेवढं कमी आहे. मग तिथं आता आम्ही नव्यानं ग्लास काय वॉकचा प्रकल्प आणला. एकविरेच्या आई एकविरा देवीच्या ठिकाणी रोपवे असेल किंवा तिथला तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा प्रकल्प आहे. त्यानंतरनं आमच्या टाकवेच्या अलीकडचं गावामध्ये देखील एक चांगल्या पद्धतीनं नवीन प्रोजेक्ट येत आहेत. म्हणजे ते प्रायव्हेट प्रोजेक्ट आहेत. एक MTDCतला एक प्रोजेक्ट मोठा आम्ही उभा करतोय. असे वेगवेगळे प्रोजेक्ट करताना ॲग्रो टुरिझम याला सुद्धा आपण चालना दिली पाहिजे. मग आंदर मावळामधले मुख्य रस्ते, पवन मावळातले मुख्य रस्ते आम्ही फक्त रस्ते जरी रुंद केले तरी, आणि जसं आपण म्हणतो की दळणवळण व्यवस्था ही चांगल्या पद्धतीने केली तरी ॲटोमॅटिकली ॲग्रो टुरिझमला खूप आमच्या इकडं डिमांड आहे. मग तिथं काय होतं की आमचे स्थानिक शेतकरी जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने तिथं जी आपली परंपरा आहे, बैलगाडीची सफर असेल, तिथले टेंट असेल, झोपड्या असतील किंवा इथलं खाद्य म्हणून भाजी भाकरी, गावरान लाईफस्टाईल. आणि हे लाईफस्टाईल शहरी भागातल्या लोकांना खूप आवडतं, खूप आवडतं. त्यांना म्हणजे तुम्हाला RCC कॉन्क्रीटच्या नको बिल्डिंग किंवा मोठमोठे हॉटेल्स नको, त्यांना तुम्ही साधं झोपडं जरी दिलं तरी त्या आनंदाने आवडतं. अशा पद्धतीने इथली व्यवस्था तशी पर्यटनाच्या दृष्टीनं करायला एक मोठी संधी आहे किंवा स्कोप आहे. त्याच पद्धतीनं आंबी, नवला कुंभरे, निगडे, आंबळे, कलाट हा परिसर जो आहे किंवा उर्से या भागामध्ये इंडस्ट्रियल बेल्ट म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही उभा करतोय. मागच्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये जवळपास 1,30,000 ते 40,000 लोक या ठिकाणी आता राहायला लागलेत. ते रोजगाराच्या निमित्तानं आलेत, पण ते काही परप्रांतीय सुद्धा आहेत, काही स्थानिक भूमिपुत्र आहेत. असं सगळं कॉम्बिनेशन करून शेवटी इंडस्ट्री पण आली पाहिजे, उद्योग व्यवसाय आले पाहिजे. तर त्याकरता आम्हाला तो देखील एक इंडस्ट्रियल हब मोठा आम्ही उभा करतोय. पर्यटनाचा आता विषय काढला तर काय होतं, अलीकडच्या काळामध्ये शनिवार रविवार खूप गर्दी होते तुमच्याकडे. इकडे लोणावळा खंडात तर पॅक असतं, सगळं ट्रॅफिक जाम असतं, भयंकर गर्दी असते. त्याची डेव्हलपमेंट फार झालेली दिसत नाही आहे. लोक खूप वाढलेत पण स्पॉट तेवढेच आहेत, तसेच आहेत, रस्ते तसेच आहेत. थोडं त्या दृष्टीने विचार करा ना आपल्याला की आता अंदर मावळ हा एक आमचा जवळपास 53-54 किलोमीटरचा एक रूट आहे. बरं. त्या रूट म्हणजे तो जो रोड आहे त्या रोडला आम्ही आता संपूर्ण कॉन्क्रीट करून 43 किलोमीटरचा रोड पूर्ण करतोय. बरं. आणि त्याची विड्थ सुद्धा वाढवतोय. बरं. तो एकदा कंप्लीट झाला तर तिकडचाही तो सगळा बेल्ट एकदम चांगला होऊन जाईल. त्याच पद्धतीनं इथं आलेल्या प्रत्येक पर्यटकाला काहीतरी ऍक्टिव्हिटी मिळावी म्हणून ग्लास वॉक सारखा एक प्रकल्प आम्ही उभा करतोय. एकविरेला रोप. हे काय विचारलं मी, गर्दी झाली ना की मग तिथे अपघात वाढतात. अलीकडच्या काळामध्ये असे खूप अपघात झाले की जे सेल्फी काढायला जातात, पडतात, ॲक्सिडेंट्स होतात, अचानक गर्दी वाढते. या ॲक्सिडेंट्सकडं तुम्ही कसे बघता? ह्याच्यामध्ये काय की आपण बेसिक काय काम केलं पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर. त्यामध्ये रोड जिथं वळण आहेत किंवा जिथं अडचणी वाटत आहेत तिथं आपण पहिले सुधारणा केली पाहिजे. काही भागामध्ये आता पर्यटक येतो तो कशासाठी येतो, एन्जॉय करायलाच येतो. त्यामध्ये कोण पर्यटक कशा विचारानं आलेला आहे करेक्ट हे आपल्याला समजत नाही. आणि काही लोक ज्या पद्धतीने त्यात बोलणं योग्य नाही, परंतु शेवटी पर्यटनावरती परिणाम होता कामा नये. बोलायची गरज आहे आता. त्याच्यात काय होतं
की उघडपणे सगळ्याच गोष्टी बोललं तर ते राजकीय व्यक्तीने बोललं काही ना आवडत नाही. परंतु ज्या ठिकाणी तुम्ही राहायला येत आहे तिथं राहिल्यावरती तुम्हाला काय एन्जॉय करायचं तुम्ही करा, पण रस्त्यावरती जाताना तुम्ही एन्जॉय करणं किंवा कुठलेही मद्यपान करून जाणं हेच अपघाताला मेन कारण आहे ना. बाकी कारण काय, एवढं जरी जपलं तरी बऱ्यापैकी चांगली व्यवस्था होईल. आत्ता तुमच्या मतदारसंघामध्ये तरुणांची मागणी काय आहे? बेसिक आत्ता मागणी काय, ऐरणीवरचा विषय काय आहे? तरुणांना शेवटी रोजगार हा एक सगळ्यात मोठा त्यांचा अडचणीचा किंवा त्यांचा प्रॉब्लेम आहे. आणि रोजगार निर्मिती करणं म्हणजे काय की एखाद्या कंपनीमध्ये जॉब देणं किंवा नोकरी देणं हा रोजगाराचा भाग मला वाटत नाही. बरं. कंपनीमध्ये वेगवेगळे वेंडर्स ज्यावेळेला येत आहेत त्यावेळेला तुम्ही कुठले कुठले कोर्सेस केले आहेत त्या पद्धतीने तुला जॉब मिळतील. पण मला याच्या पलीकडे जाऊन असं वाटतं की निसर्गाचं वरदान असलेला किंवा इथं पोटेन्शियल असलेला तालुका आहे, एवढं पोटेन्शियल असताना आपण वेगवेगळे रोजगार जर निर्मित केले तर त्याच्यातून अधिकच सोयीस्कर राहील. आणि म्हणून आम्ही मागच्या काही वर्षापासून आता ज्या वेळेला डेव्हलपमेंट होती त्यावेळेला आम्ही तालुक्यातले इंजिनियर मुलं कोण कोण आहेत, सिव्हिल इंजिनियर बेसिकली, मग त्यांना लायसन काढून देणं, त्यांना गव्हर्नमेंटचे कामं कशी देता येतील, मग ते 10 लाखाचं असो किंवा 2 कोटीचा असो, मग ते असे करून आम्ही जवळजवळ 350-400 युवकांना त्या व्यवसायामध्ये उतरवलं. मग ते आता काही भागामध्ये कन्स्ट्रक्शनचे काम करतायत, रोडचे काम करतायत. त्याच पद्धतीनं ॲग्रो टुरिझमला जेवढा आम्हाला भर देता येईल त्यामध्ये शासकीय योजना आहेत किंवा बँकेचे वेगवेगळ्या सबसिडी आहेत त्याच्यातून त्यांना कर्ज देणं आणि त्यातून त्यांना रोजगार कसा मिळेल किंवा त्यांची उभारी कशी होईल हा एक आम्ही त्यातला प्रयत्न करतोय. तुम्ही आमदार झाल्यानंतर खूप गोष्टी पुन्हा बदलल्या, राजकारण पण खूप बदलायला लागले. मला त्या राजकारणाबद्दल बोलायचं नाही आहे. तुम्ही 2006 पासून राजकारणामध्ये असं आपण म्हणूया, समाजकारण, राजकारण, या गेल्या काही दिवसांमध्ये गेल्या काही काळामध्ये राजकारण कसं बदललं आहे, किती बदललं असं वाटतं? फास्ट झालंय. काय झालं नेमकं? मुळामध्ये मी बऱ्याच ठिकाणी ऐकलं देखील की आपल्या लोकांची शॉर्ट मेमरी हा एक थोडासा अलीकडच्या काळामध्ये प्रॉब्लेम पाहायला मिळतोय. आणि लोकांना झटपट रिझल्ट पण पाहिजे. बरं. मग जर रिझल्ट द्यायचा असेल तर आपण काय केलं पाहिजे यावरती आम्हाला सुद्धा एक डिसिजनवरती यावं लागतं. मग पूर्वीचं राजकारण जर पाहिलं ते एक वैचारिक होतं, एक विचारधारेला मानणारं राजकारण होतं. पण आता वैचारिक विचारधाराच्या पलीकडे जाऊन रिझल्ट हे सुद्धा महत्त्वाचं आलेलं आहे. आपण रिझल्ट कशा पद्धतीने देईल आणि रिझल्ट देण्याकरता मग आम्हाला देखील कुठला विचार करावा लागेल हे सांगता येत नाही. आता येत्या काळामध्ये जनसेवक म्हणून तुम्हाला म्हटलं जातं. येत्या 2024च्या पुढच्या काळामध्ये आता नेत्यांना कसं असायची गरज वाटतं तुम्हाला? राजकीय नेत्यानं प्रामाणिकपणे जे काय असेल ते जनतेसमोर मांडावं. सत्यता आहे तीच मांडावी. जनता सुज्ञ आहे, हुशार आहे. पूर्वी असं म्हणायचं की निवडणुकीचा काळ आला की मग आता भूमिपूजन करा, मग आता निवडणुकीच्या आचारसंहिता संपल्यावरती तुमची कामं होतील. आता तसं नाही आहे. निवडणुकीच्या अगोदर तू काम कर आणि मग आमच्याकडं मतदान मागायला आहे, ही आता मानसिकता जनतेची सुद्धा आहे. आणि मग मला असं वाटतं की तुम्ही जेवढं प्लेन आणि क्लीन राजकारण कराल हेच उद्याच्या काळामध्ये टिकणार आहे. तुम्हाला आत्ताचा काळ खडतर वाटतोय की यापूर्वीचा तुमचा आलेला एक काळ खडतर होता? म्हणजे माझं व्यक्तिगत जर आयुष्यातलं विचारलं तर 2004-05 साल, या सालामध्ये मी नव्यानं मोठा व्यवसाय सुरू केला. कुठला? स्टोन क्रशरचा. बरं. आणि त्यावेळेला बँकेचं कर्ज उचललं 5 कोटी रुपये. जो व्यवसाय सुरू केला, मार्केट नाही, रिसेशनमध्ये संपूर्ण अडकलो गेलो. आणि त्या परिस्थितीमध्ये बँकेचं कर्ज आणि व्याज आणि इतर लोकांची देणारी असं साधारणतः 8-9 कोटी रुपयाचं त्यावेळेला मी देणेदार झालो. बरं. आणि घरची सगळी व्हॅल्यू काढली तर 8-10 कोटी रुपयेच होती. मग एकतर घरचं सगळं काढायचं जाणार आणि सगळा व्यवसाय पण जाणार. तो आयुष्यातला सगळ्यात म्हणजे माझा बॅड पॅच म्हणा किंवा मला स्ट्रगल असलेली परिस्थिती माझ्या व्यक्तिगत आयुष्यात. काय केलं मग तेव्हा? नाही, चांगल्या नियतीपुढं सगळंच चांगलं होतं असतं.
असं काय घडलं तेव्हा आणि मग तुम्हाला मार्ग सापडला? त्यावेळेला मी व्यवसाय किंवा सगळा प्लॅन्ट विकायला काढला होता. बरं पण सुदैवानं आमच्या संघटनेची एक युनियन झाली बरं आणि चांगलं मार्केट देखील बूममध्ये आलं. रेट वाढले. बरं. मी अवघ्या 2 वर्षामध्ये त्याच्यातून बाहेर पडलो. अरे वा. तो एक काळ आणि माझ्या व्यक्तिगत आयुष्यातला सगळ्यात कठीण काळ. हां थांबा थांबा थांबा, फार महत्त्वाचं बोलतोय तुम्ही. हा काळ प्रत्येक तरुणाच्या आयुष्यात येतोय. हा काळ की असं वाटतं की आता संपले सगळं, आता काय होत नाही पुढं. सगळे माणसं परकी होतात, पैसे जातात, धंदा उभा केला असतोय, कसा पुढे न्यायचा कळत नाही. अगदी प्रत्येकाला आपला धंदा मोठाच वाटतोय. अशा वेळेला त्यांनी काय विचार करायला पाहिजे आणि त्यातनं ओव्हरकम व्हायला पाहिजे, काय सांगाल? नाही, शेवटी कुठलाही व्यवसाय करताना आपल्याला डेअरिंग करावीच लागते. आपल्याकडं भागभांडवल मर्यादित असतं. आपण व्यवसाय करताना मोठ्या प्रमाणात करायचा प्रयत्न करतो आणि त्यावेळेला बँकेचं कर्ज किंवा इतर ठिकाणून आपल्याला काही उसण्यापासणं मिळेल ते घेऊन आपण व्यवसायाला सुरुवात करतो. पण त्या परिस्थितीमध्ये जर आपल्याला मार्केटची म्हणजे व्यवसायाला जर चांगली साथ नाही मिळाली तर थांबावं, प्रयत्न करत राहावं, खचून जायचं नाही. आणि त्यावेळेला आपली एक स्वतःच्या मनाची जिद्द एवढीच पाहिजे की जे काय होईल ते माझं चांगलं होईल, आपण दुसऱ्या कोणाचं वाईट करायचं नाही. बरं. ही ज्यावेळेला तुमच्या मनात ही भावना निर्माण होईल ना त्यावेळेला तुमचं ऑटोमॅटिक चांगलं होत राहतं. अरे वा वा. आणि आमदार झाल्यानंतरची दुसरी कोविडचा काळ, कोरोनाचा काळ, हो हो तो लगेचच आला ना. आणि खूप माणसं गेली आपली त्या काळामध्ये. म्हणजे हॉस्पिटलची व्यवस्था नाही, बेड नाही, रेमडेसिवीर नाही, उपचार मिळत नाही, घरचे नातेवाईक कोणी एकमेकाला भेटत नाही आहे किंवा खरं काय डॉक्टर सांगत नाही, असं सगळीकडनं घेरण्याचा प्रयत्न होत होता किंवा त्या परिस्थितीला समोर जायला लागत होतं. आयुष्यात अशी वेळ कधीच परत कोणावरती येऊ पण नये आणि तो तसला प्रसंगही कधी येऊ नये. खरी गोष्ट. कोविडच्या काळामध्ये म्हणजे जो माणूस आज बोलत होता तो 8 दिवसानंतरनं नाही आहे म्हणून असं कानावरती यायचं किंवा तो न दिसतही नव्हता. कोविडचा काळ खूप वाईट काळ होता. वाईट दिवस सगळ्यांनाच पाहायला लागले. त्यावेळेला तुम्ही काय काय धडपड केली आणि काय गोष्ट? माझ्या परीने जेवढं करता येईल तेवढं मी प्रयत्न केला. घरात नाही थांबायचं, म्हटलं जे होईल ते होईल. फिरत होतो बाहेर, कंटिन्यू फिरायचो. रेमडेसिवीर आणायला मुंबईला जा, तिकडं नगरला जा, औरंगाबादला जा, पुण्यात मिळालं तर पुण्याला जा, कुठेही फिरत राहायचो. हॉस्पिटलला जी व्यवस्था करता येईल ती करायची. पण जेवढं करता येईल तेवढं तो काळ तुम्हाला खूप महत्त्वाचा वाटतो, खडतर वाटतो? मलाच नाही, म्हणजे कुणाच्याच आयुष्यात असा वेळ किंवा असा खडतर काळ येऊ नये, काळ येऊच नाही. म्हणजे अनपेक्षित कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त झाली. एका कुटुंबातले 2-2, 3-3 माणसं गेले, करते धरते गेले, कुटुंबातला आधार असलेली लोक गेली, तरुण सहकारी गेले. खूप वाईट प्रसंग. तुमच्या जवळच्या प्रसंगात म्हणलं आता काय होईल ते होईल, आपण त्या परिस्थितीला तोंड देत राहायचं. दिलं आपण जेवढं शक्य होईल तेवढं. 20 ऑक्टोबरला दादांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम होता आणि खूप मोठा कार्यक्रम होता. म्हणजे माझ्या दृष्टीनं, तालुक्याच्या दृष्टीनं जवळपास 1100-1200 कोटी रुपयाच्या कामाचं भूमिपूजन करत होते. आणि निवडणूक संपल्यावरती कोविडचा काही पिरियड सुरू होता, म्हणजे सेकंड फेजमध्ये होता. आणि त्यावेळेला दादांना निमंत्रित केलं. पहिल्या फेजमध्ये वाचले, पण दुसऱ्या फेजमध्ये जे काही गेले ते लोक त्या कार्यक्रमाला नाही. म्हणजे ज्यांनी मला खांद्यावरती घेतलं, ज्यांनी माझा प्रचार केला किंवा जे लोक माझ्यासाठी पाहिजे ते करत होते त्याचे बरेच जण नव्हते. तो एक काळ थोडासा वाईट होता. चालायचं तेवढं काय शेवटी या गोष्टीला. सुनील अण्णा शेळके कुठल्या गोष्टीमुळे हळवे होतात? कुठल्या गोष्टीमुळे त्यांच्या खूप मनात असते? कुठली गोष्ट खूप जवळची आहे त्यांना? म्हणजे काही काळापूर्वी एका कार्यक्रमामध्ये तुम्ही खूप भावूक झाला होता, ते चॅनलवर दाखवलं, बातम्यांमध्ये पण आलं होतं. आणि एकदम एखादा आमदार इतका भावूक कसा काय झाला? तो प्रसंग काय झाला तुम्हाला सांगतो. म्हणजे मला तालुक्यात माझ्या माय भगिनी खूप प्रेम करतात, खूप. म्हणजे घरातल्या कुटुंबातला एखादा व्यक्ती असतो ना तशा पद्धतीनं. आणि त्यांचं प्रेम किंवा विश्वास एवढा आहे की मला नाही वाटत माझ्या एवढा कोणावरती असेल. मी तालुक्यामध्ये अजितदादांचा मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण हा कार्यक्रम होता.
आणि त्या कार्यक्रमाला महिला भगिनींना आव्हान केलं, आपण सगळ्यांनी त्या कार्यक्रमाला यावं. आम्ही व्यवस्था केली ती 20,000 खुर्च्या आणि बसण्याची व्यवस्था होती. त्यामध्ये म्हणालो की एक 15-16 महिला तालुक्याभरातून येतील आणि 4-5 लोक पुरुष मंडळी किंवा कार्यकर्ते अशी बस अशी 20,000 लोकांची व्यवस्था केली होती. पण ते 35-40 पुढे ज्यावेळेला महिला भगिनी आल्या, संपूर्ण रस्त्यावरती महिला, आणि आल्यावरती बसायची व्यवस्था नाही, रस्त्यावरतीच बसून राहिल्या, पाणी नाही, काय नाही, कुणीच काही म्हटलं नाही आणि काही अपेक्षाही ठेवली नाही माझ्याकडनं की अशा परिस्थितीमध्ये. पण काही विरोधकांनी सोशल मीडियावरती कमेंट करत होते की ह्यांना पैसे देऊन आणले किंवा ह्यांना काहीतरी आमिष देऊन आणले, आणि ते मी मोबाईलवरती बसल्या बसल्या मी पाहिलं. ते मला खूप वाईट वाटलं की तुम्ही असं का आरोप करता. म्हणजे महिला भगिनी काय पैसे दिल्यावरच येतात का, महिला भगिनींना काहीतरी मिळणारे म्हणूनच येतात का, असं तुम्ही का अर्थ घेता. त्यावेळेला मला ते डोळ्यासमोर ते चित्र आल्यावरती मला थोडंसं वाईट वाटलं. आणि तो प्रसंग थोडासा वेगळा होता, भावनिक क्षण झाला किंवा एक प्रेमानं आपुलकी आले होते. त्या परिस्थितीत ठीक आहे, आता तेवढं चालायचं. तुमच्याकडे आता तुम्ही आमिषाचा उल्लेख केला, आमिष दाखवलं तर तुम्हाला असा कधी क्षण आला का की खूप मोठा आमिष समोर आला आणि तुम्ही नाही म्हणून सांगितलं? हे येत असं अनेक ऑफर येत असतात. एखादी लक्षात राहिलेली मोठी ऑफर सांगा की नाव सांगू नका व्यक्तीचं वगैरे, पण काय होतं तुम्ही नाही म्हणून सांगा. मावळ तालुक्यात बेसिकली काय होतं की आमच्या इकडं जागेंची देवाणघेवाण म्हणजे खरेदी विक्री जमिनीची खूप मोठ्या प्रमाणात केली जाते. आणि मग आमदार म्हणल्यावरती आमच्या ही सेटलमेंट करून द्या, आमचं हे निकाल आमच्या बाजूने लावून द्या, अशा वेळेला अनेक ऑफर येतात. पण नाही जायचं त्याच्यात. का त्याच्यात कुटुंबात सुद्धा अंतर्गत वाद निर्माण करायचं काही मंडळी काम करतात. बहीण भावांमध्ये आमच्या इथं तालुक्यात आज नातं तुटत चालले अनेक ठिकाणी. काही दलाल मंडळींनी किंवा एजंट लोकांनी बहिणींना भडकवून द्यायचं किंवा तुझी एवढी जागा निघते, तुला आम्ही एवढे पैसे देतो, बहीण भावाचं नातं तोडून टाकलं. आणि अशा सगळ्या परिस्थितीत कुटुंबसुद्धा एक संघ राहायला पाहिजे. जमिनीमुळं अशी भांडणं सुरू झाली आहेत भावा बहिणीमध्ये? भावा बहिणीमध्ये सुद्धा खूप भांडणं सुरू आली आमच्या इकडं. मग तुम्ही कसं सांगता सर? तुमच्याकडे एखादी केस वगैरे आल्यावर काय करता तुम्ही? दोघांना समोर समोर बोलवायचं. माझ्याकडे एखादी व्यक्ती ही माझी अडचण आहे किंवा हा मला विषय क्लिअर करून पाहिजे असं सांगितलं की समोरच्याही व्यक्तीला बोलवायचं, अधिकाऱ्यांना बोलवायचं आणि समोर बसून ते काय असेल ते मिटवून टाकायचं. नाही मिटलं तर कायदेशीर मार्गाने तुम्ही पुढे जा. ओके. या सगळ्या तुमच्या मतदारसंघामधला आता तातडीनं सोडवला पाहिजे असा कुठला प्रॉब्लेम आहे? आता पहिला घातलं की मी हा प्रॉब्लेम घेणार सोडवायला, असं कुठला आहे? तळेगाव चाकण रस्ता आणि मुंबई पुणे हायवेवरती जे फ्लायओव्हर व्हायला पाहिजे किंवा त्याचं रुंदीकरण व्हायला पाहिजे. बेसिकली आता ट्रॅफिकची खूप मोठी समस्या आहे. हो. पुणे, पिंपरी चिंचवड किंवा मावळमध्ये ज्या पद्धतीनं नागरीकरण वाढते तेवढ्या प्रमाणामध्ये किंवा तेवढ्या स्पीडमध्ये रोडची देखील डेव्हलपमेंट झाली पाहिजे. आणि पुणे मुंबई आपला NH4 हा रस्ता प्रामुख्यानं आता रुंदीकरण होणं खूप महत्त्वाचं आहे. किंवा तळेगाव चाकण रस्ता, हे दोन कामं माझ्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे आणि जेवढे लवकर होतील तेवढं चांगलं. आणि त्याच्याबरोबर रिंग रोड, या रिंग रोडची सुद्धा आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहेत. शेतकऱ्यांनी जमिनी देखील गव्हर्नमेंटला हँडओव्हर केलेल्या आहेत, त्याचंही काम लवकर झालं पाहिजे. बाकीची कामं जी आहेत ती बऱ्यापैकी उरकलीत. एक आता माझ्या दृष्टीनं किंवा मी जी काही आश्वासनं दिली होती त्यामधलं एक क्रीडा संकुल हे फक्त एक तालुक्यातलं बाकी राहिले. आणि बेसिकली मग छोटी मोठी कामं होत राहतात. शिक्षणाबद्दल काय विचार करता? इथल्या शाळेतल्या मुलांना शाळा, जिल्हा परिषदेच्या आमच्या जवळपास 340 जवळपास प्राथमिक आणि माध्यमिक स्कूल आहेत. त्यामध्ये आम्ही बऱ्याच वर्षापासून फॉलोअप घेतो आहे, चांगल्या स्कूल झाल्या पाहिजे. पण त्याला एक बजेट लिमिटेड आहे, मर्यादित बजेट असल्यामुळं काही आम्ही हायस्कूल चांगल्या पद्धतीने केल्यात. पण त्यालाच सपोर्टिव्ह मग काही CSR फंडातून वर्गखोल्या बांधून घ्या किंवा लर्निंग किट असेल किंवा तिथलं क्रीडांगण असेल, टॉयलेट बाथरूमची व्यवस्था, अशा बेसिकली कामं करायचा प्रयत्न करतो आहे. शिक्षणाच्या बाबतीत आजही आम्ही खूप मागे आहोत, हे आम्हाला नाकारता येणार नाही. किंवा ज्या पद्धतीनं
इथल्या सगळ्या फॅसिलिटी मुलांना मिळायला पाहिजे ते मिळत नाहीत. ह्यातनं अजून किती डेव्हलपमेंट करता येईल बरं. त्याचा तर प्रयत्न. तुम्हाला हे वाटतंय हेच खूप आलंय की तुम्ही आता म्हणताय की आपण मागावत, म्हणजेच रिअलायझेशन आहे ती की आपल्याला पुढे जायला पाहिजे, मान्यच केलं पाहिजे. शेवटी आम्ही खूप चांगलं केलं, हे चांगलं केलं, ते चांगलं असं म्हणून चालत नाही. आणि जिथं चुकतोय किंवा जिथं कमी पडतोय ते सुद्धा आपण लक्षात आणून दिलं पाहिजे किंवा आपल्या लक्षात आलंच पाहिजे. उद्याच्या काळामध्ये जर उद्याची पिढी आपण घडवतोय किंवा उद्याचे तरुण भारत म्हणताना विद्यार्थ्यांना एक चांगलं मार्गदर्शन मिळायचं असेल, आज ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना दाण्या येण्याची व्यवस्था अजूनही सुरळीत नाही. एस टी वेळेवरती येत नाही, मुलांच्या स्कूल ज्या ठिकाणी आहेत तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं नाही आहे. या सगळ्या काळामध्ये वाटचालीमध्ये राहून गेलेली गोष्ट कुठली आहे की मागवणारे हे सगळं केलं मी, पण ही गोष्ट करायची होती ती राहिली माझ्याकडनं. म्हणजे आमदार म्हणून नव्हे, लोकनेता म्हणून नव्हे, सुनील शेळकेंना काय करायचं होतं की काही त्यांना गिटार वाजवायचं असू शकतं, पोहायला शिकायचं असू शकतं, की हे राहिलं माझ्याकडनं. असं काय कधी कॉलेजमध्ये बघितलं असेल की स्वप्न की मला असं करायचं, मला असं करायचं? तुम्हाला सांगतो, घरच्यांची खूप इच्छा होती की मी चांगलं शिकावं किंवा ग्रॅज्युएशनपर्यंत चांगलं शिक्षण घ्यावं. माझ्या आयुष्यात मी शिक्षणाच्या बाबतीत खूप मागं राहिलो किंवा मला घरच्यांचंही स्वप्न आणि माझंही स्वप्न अधुरच राहिलं. मला कॉलेजला जायचं होतं पण कॉलेजला जायचं म्हणल्यावरती होमवर्क करायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे, तो करत नव्हतो. त्यामुळं आयुष्यातली एक ती गोष्ट राहिली की आयुष्यामध्ये कॉलेजचं जीवन काय असतं हे मला कधी पाहायला मिळालं नाही. बाकीच्या आवडीनिवडी ज्या आहेत त्या मी करतो. मला आवडत तसं पाहिलं तर मोठमोठे इव्हेंट करायला किंवा असं वेगळं काहीतरी, इतरांपेक्षा वेगळं काहीतरी करायला, हे काय माझं. घरी असं तुम्ही पिक्चर बघता, पिक्चर गाणी ऐकता? नाव या 5 वर्षामध्ये पिक्चर, 5 वर्षात एकच फक्त तो बाहुबली पिक्चर पाहिला. त्याच्यानंतर पिक्चर पण नाही पाहायला मिळाला. रोजचाच पिक्चर आपल्याकडं. पण मग घरी गेल्यावर सौ काय ओरडत नाही का, कधी पण मला नेत नाही बाहेर, कधी पिक्चरला नेत नाही, कुठं फिरायला नेत नाही? तिलाही सवय होऊन गेली. तुमचा एवढा सगळा सुंदर प्रांत मावळ. मी 21 वर्षामध्ये एकदाच फक्त पिक्चरला घेऊन गेलो बायकोला माझ्या. काय सांगताय? एकदाच थिएटरला. कुठला पिक्चर होता तो? मराठी पिक्चर होता यार, आता आठवत नाही तुम्हाला? झालं घरी गेल्यावर ठीक आहे, आता घरच्यांनाही सवय झाली. ते माझ्या समाधानासाठी सगळे खुश आहेत किंवा माझ्या समाधानासाठी जे काय असेल ते पोटात घालून सगळेजण राहत आहेत. आणि मुलांकडे वेळ देता येतो का किंवा त्यांच्याबरोबर थोडासा वेळ घालवता येतो? नाही, मुलं माझी, म्हणजे माझी मुलीचा तर मला खूप अभिमान आहे. ती कॉलेजचं ग्रॅज्युएशन करता करता तिनं स्वतःचा व्यवसाय सुद्धा करते. अरे वा. त्याचा छोटासा कन्स्ट्रक्शन व्यवसाय तिने सुरू केला आहे. ती तिथे आता सेटल होती आहे. बरं. मुलगा आता 12th कंप्लीट झाली. बरं. त्यालाही सांगितले तू आता एका बाजूला कॉलेज आणि एका बाजूला तुला जे काय आवडते ते सांग, त्याच्यामध्ये तुला मदत करायचं काम करू. वा. मला तुमच्याशी बोलून फार मजा येते, मजा आली. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, तुम्ही ज्या पद्धतीनं काही गोष्टी मान्य करून त्याला उत्तर दिलं ना, हे मला खरंच खूप आवडलं. आणि मला अशी आशा आहे की या पुढच्या 4-5 वर्षामध्ये आज तुम्ही आमदार जरी असलात तरी घरी जरा वेळ द्या, पिक्चर बघा, चांगले पिक्चर येतात तसे, त्यामुळे जरा घरी पण बरं वाटेल, थोडा वेळ काढा. पिक्चर बघायला किंवा वेळ द्यायला शेवटी तालुक्यातल्या जनतेची पण परत परवानगी घ्यावी लागेल. मला 1 दिवस आठवड्यातला द्या, कारण शेवटी आपण एक जबाबदार आहे. मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या स्वतःचं आयुष्य जर जगायचं असेल किंवा तुम्हाला स्वतःचा परिवार जर पाहायचा असेल तर तुम्ही राजकारण सोडा. आणि जर राजकारणात जर तुम्हाला काम करायचं असेल तर जनतेनं तुम्हाला सांगितलं किंवा जर तुम्हाला सवलत दिली तर तुम्ही ते करा, असं माझं व्यक्तिगत मत आहे. मग जर मला माझ्या स्वतःसाठी आयुष्य वेळ पाहिजे असेल किंवा इतर काही गोष्टी करायच्या असेल तर मला जनतेची परवानगी घ्यावीच लागेल. बरं, हरकत नाही. तर तुम्ही आवर्जून माझ्याशी बोललात, मला खूप बरं वाटलं. तुमचे खूप आभार आणि तुम्हाला खूप शुभेच्छा. मावळ तालुक्यामध्ये ज्या काही गोष्टी तुम्हाला करायच्या, जो विकास तुम्हाला करायचा तो तुम्ही अगदी तुम्हाला मिळव करायला आणि लोकांचं जगणं सोपं व्हावं असं मला वाटतं. तर तुम्ही आला त्याबद्दल खरंच मनपूर्वक आभार. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला मला जरूर सांगा. सोशल मीडियावर ते आहेत, त्यांच्या रील्सना वगैरे खूप लाखात हिट्स असतात, स्टार आहेत ते सोशल मीडियावरचे. त्यामुळे सुनील भाऊंना पण तुम्ही टॅग करू शकता, सांगू शकता एपिसोड कसा वाटला मला सांगा. आणि मी इथं थांबतो. भलं ते घडो. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू.